रात्रीच्या जेवणात हमखास घरोघरी केला जाणारा वाटाणे भात। हा वाटाणे भात महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे, विदर्भामध्ये, आणि हा लग्नात सुद्धा मिळतो। तर हा वाटाणे भात कसा करायचा हे बघूया। आणि हा वाटाणे भात तुम्ही सलाद, पापड, लोणचं किंवा गरम गरम कढी यासोबत खाऊ शकता। आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला हा वाटाणे भात कसा करायचा हे बघूया। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। वाटाणे भात करण्याकरता इथे आपण तांदूळ घेतले आहे आणि या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 पाण्याने। इथे मी वाटाणे रात्रभर भिजू घातले होते। आपल्याला वाटाणे भात करण्याकरता इथे काही साहित्य लागणार आहे। हिरवी मिरची चिरून घेतली आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट केली आहे आणि टमाटर चिरून घेतलं आहे। आणि वाटाणे भात आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये करायचा आहे लवकर होण्यासाठी। तर यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। इथे आपलं तेल गरम झालं आहे। आता आपण फोडणी द्यायची आहे। यामध्ये आपण मोहरी घालायची आहे आणि इथे आपल्याला जिरं घालायचं आहे। मोहरी छान तडतडली आहे, जिरं घातलं आहे आणि इथे यामध्ये आपल्याला तेजपान घालायचं आहे। हे मी मोठं तेजपान आहे, याला असे तुकडे करून घालत आहे। आणि हे आपले खडे मसाले आहे हे घालत आहे। आणि यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मिरची पण झाली आहे। यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदाही थोडासा परतवून घ्यायचा आपल्याला, याचा कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे। इथे आपला कांदाही छान झालेला आहे परतवून, याचा कच्चेपणा दूर झाला आहे। आता यामध्ये आपल्याला आलं लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही पेस्टसुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे। इथे आपलं अद्रक लसूणची पेस्टही झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हळद घालत आहे आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता, कारण की आपण यामध्ये मिरची घातली आहे, त्यानुसार तुम्ही इथे तिखट घाला। आणि धने पावडर आणि तुम्ही इथे गोडा मसाला घाला। तुम्ही इथे गोडा मसाला, गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला कोणताही मसाला इथे घालू शकता तुम्ही। आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला 1 मिनिट। आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा तेजपान काढून घेऊ शकता, मी काढून घेते। आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी मीठ घातलं आहे, हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे। इथे मी टमाटर घालून घेतले आहे आणि याला छान मऊ करून घ्यायचे आहे। टमाटर आपल्याला 2-3 मिनटं मी छान टमाटर मऊ करून घेते। इथे आपले हे मसाले पण झाले छान, सुके मसाले, टमाटर झाले छान, बघू शकता असे सॉफ्ट करून घ्यायचे आपल्याला। आणि इथे यामध्ये आपल्याला हे जे वाटाणे आहे धुवून घेतलेले हे घालून घ्यायचे आहे। आणि यामध्ये मी थोडेसे बटाटेसुद्धा घालून घेते आहे। तुम्ही नुसतेच वाटाणेच टाकू शकता। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे 1 मिनिट परतून घेतले आहे वाटाणे आणि बटाटे। आता यामध्ये आपण हे काढून घेतलेले तेजपान घालून घ्यायचं आहे आणि इथे
हे धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला। हे परतताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि याला 2 मिनिटं ह्या भाताला छान परतून घ्यायचं आहे। तांदळाला जेवढे तुम्ही तांदूळ छान परताल तेवढा आपला भात छान मोकळा मोकळा होतो, म्हणून 2-3 मिनिटं तरी तांदूळ छान परतून घ्यायचं आहे। मी हे छान परतून घेते मस्त। इथे आपण तांदूळ छान 2 मिनिटं परतून घेतले आहे। आपण बघू शकता आपण हा छान मस्त परतवलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। जर तुमचा तांदूळ 1 ग्लास असेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी घालायचं आहे। इथे मी अंदाजाने पाणी घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। मी छान पाण्याला उकळी आणून घेते। इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता याला झाकण लावून द्यायचं आहे आणि 2 किंवा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे बघू शकता तुम्ही आपला कुकर पूर्णपणे थंड झाला आहे। आपण याला आता काढून बघूया। बघू शकता आपला वाटाणे भात हा छान मोकळा मोकळा झालेला आहे। वाव, असं याला वरती खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढे मसाले खाली असेल ते वरती सगळं मिक्स होऊन जाते, म्हणून याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला मोकळा फडफडीत वाटाणे भात। मी हा वाटाणे भात काकडीसोबत सर्व केला आहे। तुम्ही लोणचं, पापड किंवा गरमागरम कढी यासोबत सर्व करू शकता। बघू शकता छान आपला भात हा छान मोकळा झालेला आहे, एक दाणा वेगळा झालेला आहे।